शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज हे आपण या ठिकाणी। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे। राज्य सरकारने तब्बल 36,000 कोटी रुपयांचं मोठं पॅकेज शेतकरी बांधवांसाठी जारी केलेलं आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी अतिशय मोठी घोषणा केली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षातील पीक विमा योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या रकमांचा आता दुसरा टप्पा सुरू होत आहे। त्याचं वाटप आता महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणार आहे। आता या टप्प्यात राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हेक्टरी 42,000 रुपयांचा पीक विमा थेट जमा होणार आहे। यामुळे अनेक दिवसांपासून थांबलेली शेतकऱ्यांची अपेक्षा आता पूर्ण होत आहे। पूर्वी काही तांत्रिक कारणांमुळे या रकमांना म्हणजे या पीक विम्याच्या रकमेला सरकारकडून थांबवण्यात आलं होतं। मात्र मुख्यमंत्री यांनी स्वतः आदेश देऊन आजपासून या रकमेचं वितरण सुरू केलेलं आहे। या रकमेचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद फुलला असून सरकारच्या या निर्णयाने खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची आता दिवाळी गोड झाल्याचं आपण म्हणू शकतो। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुमच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची घोषणा करण्यात आली। ज्यांच्या पिकांचं नुकसान पावसामुळे झालं होतं त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पॅकेज जारी केलं। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्रकार परिषदेत अत्यंत इम्पॉर्टंट माहिती दिली। अनेक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा भेटणार आहे। सरकारने यावेळी ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे त्याची सविस्तर यादी सुद्धा जारी केलेली आहे। लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यातील एकूण जिल्हे आहे 36। आता या 36 जिल्ह्यांमध्ये फक्त 8 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण आतापर्यंत पूर्ण झालेलं होतं। पण आता मुख्यमंत्री यांनी आदेश दिला आहे की उरलेल्या 28 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमध्ये आजपासूनच पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे 2 टप्प्यांमध्ये उरलेल्या जिल्ह्यांनाही ही रक्कम दिली जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं। पुढे 2 ते 3 तासात या 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट विमा रक्कम जमा होईल। सुरुवातीला राज्य सरकारकडे निधीची कमतरता होती, पैसेच नव्हते। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यासाठी मोठा निधी आपल्या अर्थमंत्र्यांनी राखून ठेवलेला होता। पण मुख्यमंत्री यांनी कालच केंद्र सरकारकडून सुमारे 1,600 कोटी रुपयांचा निधी मागवून आणला। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पीक विमा रकमेचं वाटप अखेर सुरू करण्यात आलं। यामुळे पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद फुलला आहे। आज सकाळीच राज्य सरकारच्या तिजोरीत केंद्र सरकारकडून पीक विम्यासाठी आवश्यक असलेला निधी जमा करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलं, त्यामुळे आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येत आहे। तशा पद्धतीचे स्पष्ट आदेशच मुख्यमंत्री यांनी अधिकृतपणे दिले। जर तुम्ही सुद्धा पीक विम्याची वाट बघत असाल तर ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये आजपासूनच पीक विमा वितरणाला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत। त्यांनी एक समिती सुद्धा तयार केलेली आहे जी पीक विम्याच्या वाटपाची सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना देतील। त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही परिस्थितीत विमा रक्कम जमा होणार आहे। सरकारने सांगितलं की गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडून निधी येण्यास विलंब झाला होता। त्यामुळे विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू शकली नव्हती। याशिवाय काही तांत्रिक अडचणी सुद्धा होत्या। राज्याच्या तिजोरीत निधीची कमतरता होती। त्याच पद्धतीने अनेक शेतकऱ्यांची बँक खाती आधार कार्ड सोबत जोडलेली नव्हती। आता या वेगवेगळ्या कारणांमुळे प्रक्रिया थांबली होती। आता मात्र या सगळ्या अडचणी दूर करण्यात आल्या आणि निधी थेट तिजोरीत जमा झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट रक्कम पाठवण्यासाठीची तयारी सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे। त्यामुळे आजपासूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः समाधान पाहायला मिळत आहे। केंद्र सरकारकडून मंजूर झालेला पीक विमा यापूर्वी अनेकांना मिळाला नव्हता। पण आता काळजीचं काहीच कारण राहिलेलं नाही, कारण आजपासूनच पुढच्या 2 ते 3 तासांच्या आत पीक विमा थेट तुमच्या बँक खात्यात आता जमा करण्यात येईल असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे। दिवाळीच्या अगोदरच हा निधी शेतकऱ्यांच्या हातात पोहोचणार होता। तसा निर्णय सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतला होता। काही तांत्रिक कारणांमुळे निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली नाही। आता आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली, आज अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली, त्या परिषदेत त्यांनी सांगितलं या पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये विम्याची रक्कम हस्तांतरित केली जाईल, 100% केली जाईल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता निश्चिंत व्हा।
या जिल्ह्यांची अधिकृत यादी सुद्धा सरकारने जारी केली आहे. यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार पीक विमा भेटणार आहे. आता तुमचं नाव या यादीमध्ये आहे का हे तपासणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. कारण 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि ज्यांनी पीक विमा भरला होता त्या सर्वांची नावं या अधिकृत यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली. सरकारने स्पष्टपणे सांगितलं की यावेळेस कोणत्याही शेतकऱ्याला वंचित ठेवलं जाणार नाही. त्याच्या मागचं कारण सुद्धा सांगण्यात आलं. सरकारचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ भेटलंच पाहिजे आणि त्यामुळेच त्यांच्या बँक खात्यात निधी 100% पोहोचणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं 2024 मध्ये पिकांचं नुकसान झालं आणि ज्यांनी त्या वर्षीचा पीक विमा भरला त्यांना सुद्धा आता या योजनेचा लाभ भेटणार आहे. 2022, 23 आणि 24 लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो. 2022, 23, 24 या 3 वर्षातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळून एकत्रितपणे पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात वितरित केल्या जाईल. या पहिल्या टप्प्यात आपल्या राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा 14 जिल्ह्यांमध्ये निधीचं वाटप करण्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तसे कडक आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार आता या टप्प्यामध्ये सुमारे 2100 कोटी रुपयांचा पीक विमा निधी मंजूर करण्यात आला. आता ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असून सरकारने संपूर्ण प्रक्रिया अतिशय जलद गतीने पार पाडण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत. आता प्रश्न असा येतो की कोणते ते 14 जिल्हे जिथे आजपासून पीक विमा वाटप सुरू होणार आहे आणि नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे. आता या सर्वांची सविस्तर माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे आणि ती आपण पुढे पाहणारच आहोत. तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे आणि अंतिम टप्पा असणार आहे. आता पहिल्या टप्प्यात गेल्या 2 महिन्यांपासून वितरण सुरू होतं आणि आता दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या पात्र जिल्ह्यांमध्ये निधी वाटप करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. त्यामुळे ज्यांचे नाव या 14 पात्र जिल्ह्यांच्या यादीत आहे त्यांना लवकरच त्यांच्या खात्यात विम्याची रक्कम हस्तांतरित होणार आहे. म्हणूनच शेवटपर्यंत ही माहिती नीट ऐका आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण पुढे आपण पाहणार आहोत की या 14 जिल्ह्यांची संपूर्ण आणि अधिकृत यादी आज राज्य सरकारकडून अत्यंत मोठी आणि आनंदाची घोषणा करण्यात आली. राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 2022 ते 2024 पर्यंतच्या 3 वर्षांचा थकलेला पीक विमा आजपासून जमा होऊ लागला आहे. गेल्या 3 वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता, परंतु आता सरकारने तो प्रश्न कायमचा निकाली काढला. अनेक शेतकरी विचारत होते की सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी विमा का सोडण्यात आलेला नाही. याचं उत्तर सरकारने स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही डीबीटी या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते. आता या डीबीटी प्रक्रियेला एक नियम आहे. एका दिवसात फक्त 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरच विम्याची रक्कम पाठवली जाऊ शकते. त्यामुळे सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. आज 16 लाख, उद्या 16 लाख आणि परवा 16 लाख अशा 3 टप्प्यात सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जमा करण्यात येईल. हा निर्णय अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ देणारा आहे. कारण 3 वर्षांचा पीक विमा एकत्रित मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा भेटणार आहे. आता यामध्ये प्रति हेक्टर 42,000 रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आजपासूनच पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या वितरणाला शुभारंभ झाला असून मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री आपले दत्ताभाऊ भरणे यांनी स्वतः या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केलेली आहे. त्यांनी प्रत्यक्ष डीबीटीचं बटन दाबून विमा वितरणाची प्रक्रिया सुरू केली. आता पुढील 10 ते 15 मिनिटात या 14 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये विम्याची रक्कम जमा होणार आहे. आता या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी वर्गात अतिशय मोठा उत्साह आणि समाधानाचं वातावरण तयार झालं. आज कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य सरकारने अधिकृतपणे पीक विमा सोडण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये विम्याची रक्कम सरकणार आहे. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे की प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या पीक विम्याची सविस्तर यादी तयार करण्यात आली. आता या यादीमध्ये प्रत्येक भागातील किती शेतकऱ्यांना किती रक्कम भेटणार आहे त्याची माहिती स्पष्टपणे देण्यात आली आहे. थोड्याच वेळात ही अधिकृत यादी सर्वांसाठी उपलब्ध केल्या जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपलं नाव आणि आपण पात्र आहोत का नाही, किती रक्कम भेटणार आहे हे सगळं काही तपासता येईल. आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देखील सांगितलं की पहिल्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरित
केली जाईल आणि उर्वरित किती टक्के वितरण बाकी आहे याच्याबद्दलची डिटेल माहिती त्यांनी एका सभेच्या दरम्यान दिली आणि त्या माहितीचं वेबसाईटवर प्रसारण सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने या टप्प्यात समाविष्ट असलेले 14 प्रमुख जिल्हे कोणते आहेत हे सुद्धा सरकारने स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांचा गावाप्रमाणे पीक विमा यादी तयार करण्यात आली असून ती लवकरच सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं की गेल्या 3 वर्षात ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे त्यांना जास्तीत जास्त विमा रक्कम मंजूर करण्यात आली. म्हणजेच ज्या भागात नुकसान जास्त त्या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा सुद्धा जास्त. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता फक्त थांबा, काही क्षण वाट बघा, कारण पुढील यादी तुमच्या गावातील, तुमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांची नावं आणि रकमेचा सगळा तपशील तुमच्या समोर सरकारकडून जाहीर करण्यात येईल. आता आपल्या सरकारने पिकानुसार नुकसान भरपाईची सविस्तर माहिती सुद्धा जाहीर केली. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा भेटेल. चला तर पाहूया कोणत्या पिकासाठी किती पीक विमा सरकारने मंजूर केला. आता सगळ्यात आधी आपण बोलूया भात पिकाबद्दल. राज्यात यंदा सर्वाधिक नुकसान झालेलं पीक कोणतं असेल तर ते आहे भाताचं पीक. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र सरकारने या पिकासाठी हेक्टरी 48,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मंजूर केला. आता या रकमेचं वितरण आजपासून 14 जिल्ह्यांमध्ये सुरू झालं असून भात पीक घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम डायरेक्ट सरकणार आहे. जर तुम्ही बाजरीचं पीक 2022 ते 24 या 3 वर्षांच्या कालावधीत घेतलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये 30,000 प्रति हेक्टरी पर्यंतची रक्कम सरकेल. लक्षात घ्या, भात पिकासाठी 48,000 रुपये प्रति हेक्टर, बाजरीच्या पिकासाठी 30,000 रुपये प्रति हेक्टर. आता ही जी रक्कम आहे 48,000 आणि 30,000 ही आपल्याला खूप मोठी वाटते. याच्या मागचं कारण असं की मागच्या 3 वर्षांचा एकत्रित पीक विमा सरकार देत आहे, म्हणून खूप मोठ्या प्रमाणात रकमेचं वाटप सुद्धा सरकारने सुरू केलेलं आहे. आता येतं आपल्या राज्यातील सर्वाधिक घेतलं जाणारं सोयाबीन पीक. आता सोयाबीन पिकासाठी सरकारने हेक्टरी 50,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मंजूर केला. तुम्ही जर 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांमध्ये सोयाबीनसाठी विमा भरला असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण तुमच्या खात्यात ही रक्कम लवकरच वर्ग करण्यात येईल. त्यानंतरचं पीक जे आहे ते आहे मूग पीक. सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मूग पिकाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. आता या पिकाचं नुकसान जर तुमचं झालेलं असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी 32,000 रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई सरकार देणार आहे. त्यानंतर नंबर लागतो तूर पिकाचा. आता लक्षात घ्या, जर तुम्ही 22, 23 आणि 24 या 3 वर्षामध्ये तूरचं पीक घेतलं आणि तुमचं तूरचं पीक अक्षरशः पाण्यामध्ये वाहून गेलं, तुम्ही पीक विमा भरला आणि पीक विमा जर तुमचा मंजूर झाला तर तुम्हाला प्रति हेक्टरी 52,000 म्हणजे सगळ्यात जास्त पीक विमा सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे आणि तो डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून काही तासात तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येईल. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्वाची माहिती. व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही कोणत्या पिकासाठी पीक विमा भरला होता त्याच्याबद्दल कमेंट सुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये करा. आता बोलूया आपण आपल्या राज्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वाधिक घेतल्या जाणाऱ्या पिकाबद्दल आणि ते पीक आहे कापूस पीक. कापूस पिकाला प्रति हेक्टरी 65,000 पर्यंतचा पीक विमा मंजूर करण्यात आला. आता त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासादायक निर्णय ठरलेला आहे. आता ही संपूर्ण योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्याने राबवली जात आहे. त्यामुळे तुमचं पीक कोणतंही असो, भात, बाजरी, सोयाबीन, तूर, मूग किंवा कापूस, जर तुम्ही 2022 ते 24 या 3 वर्षांपैकी कोणत्याही वर्षी पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यात आता रक्कम थेट जमा होणार आहे. आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की यावेळी शेतकऱ्यांना वाढीव पीक विमा देण्यात येत आहे. या वाढीव पीक विमा रकमेचा एकूण 1800 कोटी रुपयांचा निधी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आता सरकारच्या आदेशानुसार ज्यांना साधारण नुकसान झालेलं आहे त्यांना 75% पीक विमा, तर ज्यांचे नुकसान जास्त झालेले आहे अशा शेतकऱ्यांना 100% विमा रक्कम देण्यात येईल. या भरपाईचा आधार 2022 ते 24 या 3 वर्षातील वास्तविक नुकसानाच्या प्रमाणावर ठेवण्यात आलेला आहे. आता दुसऱ्या टप्प्याचं वितरण सुरू झालं असून सरकारने 14 जिल्ह्यांची अधिकृत यादी जाहीर केली. तर चला आपण पाहूया की हे 14 जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आजपासूनच विम्याची रक्कम हस्तांतरित होऊ लागलेली आहे. तर लक्ष द्या शेतकरी बांधवांनो, त्यापैकी जो पहिला जिल्हा आहे तो आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यामध्ये 2,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आजपासूनच पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे. त्याच्यानंतर आहे नांदेड आणि उस्मानाबाद जिल्हे. या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा भेटणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आजपासूनच निधीचं वाटप सुरू झालेलं आहे. आता पुढचा जो जिल्हा आहे तो आहे पुणे जिल्हा. त्याच्यानंतर
पश्चिम महाराष्ट्रातला ऊसाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला अहमदनगर जिल्हा, त्याच्यानंतर सांगली जिल्हा. आता या जिल्ह्यांमध्ये भात, नाचणी, तांदूळ आणि ऊस यांसारखी पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 48,000 पर्यंतचा पीक विमा मंजूर करण्यात आला असून ही रक्कम आजपासून त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे. त्याच्यानंतर येतो कोल्हापूर, ठाणे आणि पालघर जिल्हा. आता या जिल्ह्यात सोयाबीन आणि बाजरीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते, त्यामुळे हेक्टरी 50,000 पर्यंतचा पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे, जर ते पात्र असतील तर. त्यासाठीचे आदेशच आज जारी करण्यात आले असून काही तासातच या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात येईल. यामुळे स्पष्टपणे दिसून येत आहे की सरकार यावेळी अतिशय जलद गतीने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा देण्यासाठी अतिशय कटिबद्ध झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यातील हे वितरण पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जिल्ह्यांना सुद्धा पुढील टप्प्यात या योजनेचा लाभ मिळेल. तर शेतकरी बांधवांनो, हीच वेळ आहे तुमच्या मेहनतीचं फळ मिळवण्याची, कारण तुमच्यासाठी सरकारने खऱ्या अर्थानं दिवाळीचा बोनसच एक प्रकारे दिवाळीनंतर जाहीर केला. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, पुढचा जो जिल्हा आहे तो आहे हिंगोली, बुलढाणा आणि वाशिम जिल्हा. आता या जिल्ह्यांमध्ये तूर आणि मूग पिकासाठी प्रति हेक्टरी 52,000 इतका पीक विमा मंजूर करण्यात आला. सरकारने या जिल्ह्यांसाठी त्वरित निधी वाटपाचे आदेश दिले असून काही तासातच या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी पुढे आली. त्यानंतरचा आपला जिल्हा आहे यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली. हे 3 अतिशय महत्वाचे कृषी जिल्हे, ज्या जिल्ह्यांमध्ये कापूस आणि सोयाबीनसाठी प्रति हेक्टरी 65,000 रुपये इतका पीक विमा सरकारने देण्याचं ठरवलं आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटलेला आहे, कारण त्यांच्या वाट्याला सगळ्यात जास्त पीक विम्याची रक्कम आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, उरलेले जिल्हे उद्या आणि परवा या 2 दिवसात समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की तुमचं बँक खातं तपासा, कारण शक्यता खूप जास्त आहे की पुढील टप्प्यात तुमचा जिल्हा सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येईल. आजची ही खरंच सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे, कारण तुमचा पीक विमा थेट तुमच्या खात्यापर्यंत सरकतोय. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका. तुमच्या इतर मित्रांपर्यंत सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.